आणि मोठी बातमी येते ती दिल्लीतून, कारण तिथल्या मालवीय नगरमधील रेस्टॉरंटमध्ये आग लागली आणि या आगीत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। अनेक जण जखमी आहेत, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। माहिती अशीही मिळते की यामध्ये अनेक जण हे परदेशी नागरिक आहेत। बेसमेंटमध्ये फसलेल्या 3 नागरिकांना वाचवण्यात यश आलंय। काही नागरिकांचं अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची माहिती आहे। ने जो रजाई गद्दे वाला व्यक्ति बैठता है उसने अपने सारी रजाइयां बिछा दी और ऊपर से लोग कूद कूद के बाहर निकले हैं। अभी भी रेस्क्यू ऑपरेशन जारी है। मैं भी क्षेत्रीय जनता के साथ मिलकर के रेस्क्यू ऑपरेशन में सम्मिलित हूं। फायर ब्रिगेड जब आई उसके बाद वो लोग भी लग गए। 20 से 25 लोग जा चुके हैं हॉस्पिटल और मुझे लगता है कि कोई 4 से 5 कैजुअलिटी है और बड़ी बुरी तरह जले हैं जो जले हैं। इस बिल्डिंग में से धुआं निकल रहा था पहले स्टार्टिंग में, और लोग फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर, थर्ड फ्लोर से लटक रहे थे कूदने के लिए कि हमें बचा लो, हमें बचा लो, हमें बचा लो, हमें बचा लो। तो और ऐसे कोई एक ही रास्ता था इसका, होटल का कोई दूसरा रास्ता नहीं था, एग्जिट नहीं था, एक ही रास्ता था जहाँ पे आग लगी हुई थी, एक ही रास्ता था। तो सब जो भी थे फॉरेनर थे, इसमें जो भी थे वो इलाज कराने आए थे अपना, और इंडियन कम्युनिटी फॉरेनर थे। तो जो भी यहाँ पे मौजूद थे, जो गांव के लोकल थे, उन्होंने इनकी मदद करी। सामने ही गद्दे वाला है, उसके सारे गद्दे उठा के गली में रख दी थी जहाँ से वो कूद रहे थे। तो जो फर्स्ट फ्लोर वाले थे वो आराम से कूद गए थे, उनको भी पकड़ लिया था। इमीडिएटली उनको उठा के एम्बुलेंस में लेके गए थे हॉस्पिटल पास से, इसलिए एम्बुलेंस बहुत जल्दी आ गई थी उनकी। याबद्दल अधिक माहिती देतात दिल्लीहून प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, हा प्रकार कसा काय झाला? वस्तुतः हॉटेल ह्या फायर कंप्लायन्स असणं अपेक्षित आहे, तरी सुद्धा हा मोठा घटना घडलेली, अनेक परदेशी नागरिक असल्याचं कळतंय, काय प्रकार आहे? खरं तर सर, हे जे हॉटेल होतं याला 6 रूमची परवानगी होती अशी माहिती मिळत आहे। मात्र या ठिकाणी अधिक रूम तयार करण्यात आला असं सांगितलं जात आहे। आतापर्यंत 21 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि खालची बाजू म्हणजे जे रेस्टॉरंटचा खालचा मजला जो होता त्या ठिकाणी हे सगळं घडल्याचं सांगितलं जात आहे। खास करून अरब कंट्रीज मधून, अरब देशातून जे परदेशी नागरिक यायचे त्यांचे राहण्याची सोय या ठिकाणी व्हायची आणि म्हणजे साधारणपणे 6 रूमची परवानगी असताना एवढं मोठं हॉटेल या ठिकाणी बांधलं गेलं। प्रशासन तेव्हा काय करत होतं आणि विशेष म्हणजे जेव्हा ह्या सगळ्या घटना घडत होत्या किंवा अशा पद्धतीने अनधिकृत बांधकाम केलं गेलं होतं, त्याला परवानगी कोणी दिली? त्यानंतर अग्निशमन दलाचे जे फायर ऑडिट असतं ते करण्यात आलं होतं का? असे एक ना अनेक प्रश्न सातत्यानं उपस्थित केले जात आहेत। अलीकडच्या काळामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली, त्यामुळे एसीचं प्रमाण वाढलं जातं, त्यामुळे केबलवरती देखील मोठ्या प्रमाणात ताण पडतो, उष्णता निर्माण होते आणि यामुळं अनेक ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडताना पाहायला मिळतात। मात्र आज जी मालवीय नगरमध्ये सकाळी जी आग लागली होती त्याच्यामध्ये 21 लोकांचा मृत्यू झाला आहे। अनेक लोकांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि याच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दुःख व्यक्त करण्यात आलेलं आहे। दिल्ली सरकारने देखील मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केलेली आहे। मात्र या सगळ्या ज्या घटना आहेत अलीकडच्या काळामध्ये वाढताना पाहायला मिळत आहे। घटनास्थळी सध्या जर आपण पाहिलं तर अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत। साधारण मे 2024 मध्ये देखील अशाच पद्धतीने बेबी केअर युनिटला आग लागली, त्यात 7 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता। अलीपूरमध्ये एका पेंट कारखान्याला आग लागली, त्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला होता आणि पश्चिम दिल्लीमध्ये मोडका या ठिकाणी अशाच पद्धतीने 4 मजली इमारतीला आग लागली, त्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला होता। एकंदरीत जर पाहिलं तर दिल्लीमध्ये आगीच्या घटना ज्या आहेत त्या वाढताना पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्यामुळं ज्या आहेत अलीकडच्या काळामध्ये फायर ऑडिट असो किंवा यंत्रणा असो यांच्यावरती ताण पडल्याचं पाहायला मिळतं। अनेक ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेवर पोहोचू शकत नाही, अशा पद्धतीची बांधकामाला परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळं या शिवाजी अतिशय गंभीर बाब आहे। यापूर्वी सुद्धा एका थिएटरमध्ये चित्रपट बॉर्डर बघायला आलेले सैन्य अधिकारी किंवा अशा प्रकारचे लोक होते, ते सुद्धा मृत्युमुखी पडल्याची घटना आजही त्यामुळे ताजी होते। मुंबईत सुद्धा अशी घटना घडलेली आहे, त्यामुळे हा मुद्दा, अशा रेस्टॉरंटच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा समोर आलाय। धन्यवाद शिवाजी।